तालुक्यातील अवैध वाळू उपसा विरोधात उपविभागीय कार्यालयासमोर स्वराज्य पक्षाचं उपोषण। निलंगा तालुक्यातील मांजरा तेरणा नदीच्या पात्रातून मोठ्या प्रमाणात बोटीच्या सहाय्यानं वाळू उपसा केला जातोय। हा वाळू उपसा थांबवून वाळू उपसा करणाऱ्यांवर कारवाई करावी अशा मागण्यांसाठी स्वराज्य पक्षाकडून 10 जानेवारीपासून उपोषण सुरू करण्यात आलंय। तालुक्यात औराद, शहाजणी, सावरी, तगरखेडा या परिसरात वाळूचं उत्खनन बोटीच्या माध्यमातून गेल्या कित्येक दिवसांपासून सुरू आहे। या घटना प्रशासनाला माहिती असून याकडे दुर्लक्ष करत आहे। शिवाय परराज्यातून रेतीही या भागात अवैधरित्या वाहतूक होते। हे थांबवावं अशा निवेदनाद्वारे मागणी करून सुद्धा प्रशासन लक्ष देत नाही। त्यासाठी स्वराज्य पक्षाकडून उपोषण सुरू करण्यात आलं आहे। स्वराज्य पक्षाचे तालुकाध्यक्ष सौरभ थेटे, माधव पाचंगे, ऋषीप्रसाद थेटे, मिलिंद सूर्यवंशी, राहुल डावरगावे, विकास शिंगारे यांचा समावेश आहे। मी सौरभ थेटे, स्वराज पक्षात तालुका अध्यक्ष निलंगा। आपल्याला विनंती करतो की इथे 2 नंबर धंदे चालू आहेत पूर्ण। त्यासाठी ते 2 नंबर धंदे काय आहेत याची माहिती मी तुम्हाला देणार आहे। जी की वाळू उपसा करतात तेरणा नदी पात्रातील मांजरा नदीमध्ये हे पूर्ण वाळू उपसा चालू आहे। हे वाळू उपसा असा चालू आहे की बोटे लावून पाणी वाळू काढतात। त्याने पाणी किती जरी असलं तरी बोटे लावतात। त्याने असलं कसलं टेंडर ह्याने सोडलेत की बाबा ह्यांना बोटे लावून वाळू काढावं। हे आम्हाला याची माहिती पाहिजे होती। आम्हाला माहिती पूर्ण कळाली आहे आणि हे सगळा वाळूचा व्यवहार हे 2 नंबर व्यवहार चालू आहे जे की सेटलमेंट करायलेत। उपविभागीय कार्यालयासमोर मी उपोषणाला बसलेला आहे। मी जे पत्र दिले त्या पत्रावर उल्लेख केले की तात्काळ ह्या वाळू माफियावर गुन्हे दाखल हो पर्यंत हे गुन्हे दाखल काय मॅडमने केले नाहीत। त्याच्यामुळं मी आज उपोषणाला बसलेला आहे। आणि हे निसर्गाचं एवढं घातक आहे की जे की भर दिवसा वाळू काढतात। निसर्ग वाळू काढत काढत जर निसर्ग बदलला तर विचार करायची गोष्ट आहे। जी की थडीनुसार जे आपल्या नदी आपल्या शेतापाशी जे थडी असते त्या थडीला ह्याने मोठे मोठे पाईप घालून वाळू काढायला आणि ते वाळू काढता असताना थडी पूर्ण ढासळायले। त्याच्यासाठी मी आज स्वतःहून आमर उपोषण करतो। न्यूज 15 मराठीसाठी सुधाकर सूर्यवंशी, निलंगा, लातूर।